गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे चॅप्टर बघत आहोत. त्यात फर्स्ट पार्ट जो आहे नर्व्हस कोऑर्डिनेशनचा आपण बघितला. आता सेकंड पार्ट केमिकल कोऑर्डिनेशनचा बघणार आहोत. त्यालाच हार्मोनल कोऑर्डिनेशन असं म्हणतात. त्यात तुम्हाला आधी ग्लँड म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. एनी सेल ऑर टिश्यू विच इज सिक्रिटरी इन नेचर. एखादी सेल किंवा टिश्यू जो असतो तो त्याचं सिक्रिशन करतो, त्यावेळेला त्या सेलला किंवा टिश्यूला ग्लँड असं म्हणतात. मग ह्या ग्लँड्स ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक एक्झोक्राईन ग्लँड आणि दुसरी एंडोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन ग्लँड जी असते ती विथ डक्ट असते आणि एंडोक्राईन ग्लँड जी असते ती डक्टलेस म्हणजे विदाऊट डक्ट असते. ही एक्झोक्राईन ग्लँड जी आहे तिचं सिक्रिशन ती बॉडी कॅव्हिटीमध्ये किंवा ल्युमेन ऑफ द ऑर्गन एखाद्या ऑर्गनच्या कॅव्हिटीमध्ये किंवा आउटसाईड द बॉडी ही एक्झोक्राईन ग्लँड तिचं सिक्रिशन करत असते. फॉर एक्झाम्पल स्वेट ग्लँड. आपली स्वेट ग्लँड जी असते तिला डक्ट असते, आपल्या स्किनवरती ओपन होत असते आणि आपण बघतो की त्या स्वेट ग्लँडमधनं आपल्या स्किनवर स्वेट जो आहे तो बाहेर येत असतो. मॅमरी ग्लँड्समधनं मिल्कचं सिक्रिशन होतं. टियर ग्लँड्समधनं टियर बाहेर येतात. म्हणजे डक्ट ह्या ग्लँडला असते आणि त्या डक्टमधनं त्यांचं सिक्रिशन हे डायरेक्ट बाहेर येत असतं. मग हे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्यांचे स्वेट, मिल्क, टियर्स हे असे त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत त्या डक्टलेस ग्लँड्स असतात. त्यांचं सिक्रिशन जे आहे त्या डायरेक्ट ब्लड कॅपिलरीमध्ये टाकतात आणि थ्रू ब्लड ते त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत किंवा टार्गेट सेलपर्यंत थ्रूआउट द बॉडी ते पोचत असतं आणि त्यांचे प्रॉडक्ट्स जे असतात त्याला हार्मोन असं म्हणतात. म्हणजेच त्यांना केमिकल मॅसेंजर असं म्हणतात. आणि हे एंडोक्राईन ग्लँड्स जे असतात त्यांचं सिक्रिशन जे असतं ते केमिकल सबस्टन्स म्हणजेच त्याला केमिकल मॅसेंजर असं म्हणतात आणि तो केमिकल मॅसेंजर म्हणजेच त्याला हार्मोन असं म्हणतात. मग आता बघा, ही सेल आहे, ही सेल जी आहे हिला डक्ट आहे. ही तिचं सिक्रिशन या डक्टमध्ये पोर्ड करते. फॉर एक्झाम्पल हिला आपण स्वेट ग्लँड म्हणू. स्वेट ग्लँड जी आहे ती स्वेट तयार करते आणि आपली ही स्किन, या स्किनवर ती स्वेट बाहेर टाकते. म्हणजे आउटसाईड द बॉडी त्या डक्टमधनं तिचं सिक्रिशन बाहेर टाकते. म्हणजे हिला म्हणणार आपण एक्झोक्राईन ग्लँड, म्हणजे विथ डक्ट असतात. एंडोक्राईन ग्लँड जे आहेत त्याच्यामध्ये ही ग्लँड तिचं हे सिक्रिशन ती डायरेक्ट ब्लड कॅपिलरीमध्ये तिचं सिक्रिशन पोर्ड करत असते. म्हणजे तिला डक्ट नसते, म्हणजे ती डक्टलेस असते. तर ही डक्टलेस ग्लँड जी असते तिला एंडोक्राईन ग्लँड असं म्हणतात. मग आता बघा, ही एंडोक्राईन ग्लँड जी आहे तिची स्टडी जी केली जाते ती ब्रांच जी असते तिला एंडोक्रायनॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात तिला? एंडोक्रायनॉलॉजी. मग काय डेफिनेशन येईल त्याची? स्टडी ऑफ स्ट्रक्चर, फंक्शन of endocrine glands and diagnosis as well as treatment of disorders of the endocrine system is called endocrinology. एंडोक्राईन सिस्टीम जी असते तिचं स्ट्रक्चर कसं आहे, ती फंक्शन काय करते, तिच्यातल्या ग्लँड्स कशा काम करतायत, त्या काम केल्यानंतर त्यांच्यावर डायग्नॉसिस केलं जातं, ट्रीटमेंट केली जाते. ही जी सगळी ब्रांच आहे तिला एंडोक्रायनॉलॉजी असं म्हणतात. मग आता सगळेच ऑर्गन्स किंवा सगळेच टिश्यू जे आहेत त्यांना आपण एंडोक्राईन ग्लँड म्हणू शकत नाही. कारण आता काही ऑर्गन्स किंवा काही टिश्यू जे असतात ते ग्लँडमध्ये क्लासिफाय नाही होत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल पॅनक्रिया आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल पॅनक्रिया जर आपण घेतलं तर तुम्ही 11वीत बघितलं आहे पॅनक्रिया जो आहे हा एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड म्हणून दोघं प्रकारे तो काम करतो. म्हणजे त्याला ड्युएल ऑर्गन असं म्हणतात. पण ते ऑर्गन आहे त्याला आपण ग्लँड नाही म्हणत, पण ते सिक्रिशन करतं म्हणून त्याला आपण
त्याच्यात एंडोक्राईन सेल आहेत असं म्हणतो. तर सगळेच ऑर्गन्स किंवा टिश्यू हे एंडोक्राईन ग्लँड म्हणून क्लासिफाय होत नाही. मग आपण आणखी वेगवेगळे एक्झाम्पल जर पाहिले तर टेस्टीज, ओव्हरी, किडनी हे ऑर्गन्स आहेत, पण त्यांना आपण ग्लँड्स म्हणत नाही. पण त्यांचं फंक्शन हे सिक्रिटरी असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये सिक्रिटरी सेल पण असतात. मग आता बघा, ह्या एंडोक्राईन ग्लँड ज्या आहेत त्याची स्टडी जी केली जाते त्याला आपण पाहिलं एंडोक्रायनॉलॉजी म्हणतात. आता आपण बघणार आहोत की सेल्स आणि ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे एकमेकांमध्ये ज्या वेळेला कम्युनिकेशन करतात तर ते केमिकल सिग्नल्सच्या थ्रू कम्युनिकेशन करत असतात. मग ते 4 टाईप्सचे असतात. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघू ऑटोक्राईन्स. सेल्स रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट इट सेल्फ. म्हणजे कसं, आता ही सेल आहे, ही सेल आहे, ही तिचं सिक्रिशन स्वतः बाहेर टाकेल आणि हेच सिक्रिशन या सेलवर हा रिसेप्टर आहे, हा रिसेप्टर हेच सिक्रिशन रिसीव करेल म्हणजे बाइंड करेल आणि हेच सिक्रिशन या सेलवर ॲक्शन करेल. म्हणजे सेल ही सिक्रिशन जे रिलीज करते ती स्वतःला त्या सिक्रिशनने पुन्हा स्टिम्युलेट करते. त्यावेळेला असा प्रकार जो असेल त्यावेळेला तिला ऑटोक्राईन असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे पॅराकाईन्स. पॅराकाईन्समध्ये सेल्स रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल्स. ही सेल आहे, तिच्यासोबत सेल ए, सेल बी, सी अशा ह्या वेगवेगळ्या सेल्स आहेत. ही सेल जी आहे तिने तिचं सिक्रिशन बाहेर टाकलं, ते नेबरिंग सेल्सला स्टिम्युलेट करते. म्हणजे हे सिक्रिशन या ए सेलवर गेलं, इला स्टिम्युलेट केलं, किंवा इकडं आलं या सी सेलवर गेलं म्हणजे या सी सेलला स्टिम्युलेट केलं. त्यावेळेला तिला आपण म्हणू पॅराक्राईन. काय म्हणू तिला? पॅराक्राईन. तसंच एंडोक्राईन हा प्रकार आहे. सेल रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट डिस्टन्स सेल्स. म्हणजे लांब असणाऱ्या सेल्सवर ते ॲक्शन करतं. फेरोमोन्स जे आहेत हे काय? ऑर्गन रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. हनीबीजमध्ये, वास्पमध्ये आपण बघतो, मुंग्यांमध्ये, अँट जे असतात त्यांच्यातही आपण बघतो की एखादी मुंगी तिचं फूड मटेरियल घ्यायला जात असेल तर तिच्या मागे सगळ्या मुंग्या आपल्याला आलेल्या दिसतात, म्हणजे त्या फेरोमेन्स सिक्रेट करतात. तसा प्रकार असतो. म्हणजे ते केमिकल सिग्नल्स त्या बाकीच्या मुंग्यांनाही मिळत असतात. तर असे हे केमिकल सिग्नल्स हे एकमेकांना कम्युनिकेट करतात. मग आता आपण बघणार आहोत हार्मोन्स, त्याच्या प्रॉपर्टीज. हार्मोन्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यात आपण बघू. दे ॲक्ट ॲज अ केमिकल मॅसेंजर अँड आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. केमिकल मॅसेंजर म्हणून हे काम करतात. म्हणजे हे हार्मोन जे असतात यांचं केमिकल जे सिक्रेट होत असतं ते मॅसेज पोचवायचं काम करतं. म्हणजेच केमिकल मॅसेंजर त्याला म्हणतात. ते अगदी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापरलं जात असतं किंवा लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते सिक्रेट होत असतं. हे हार्मोन्स जे असतात ते रेग्युलेटर्स म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे काही हार्मोन्स जे असतात हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या रिसेप्टरवर इंटरॅक्ट होतात, तर काही हार्मोन्स जे आहेत हे न्यूक्लियसच्या आतमध्ये जाऊन जीन्सवर इंटरॅक्ट होतात. मग आता हायपोसिक्रिशन आणि हायपर सिक्रिशन हे जे आहे हे पण हार्मोनमध्ये येतं. हार्मोनचे जर सिक्रिशन कमी होत असेल तर त्याला हायपोसिक्रिशन म्हणतात. जास्त सिक्रिशन होत असेल तर त्याला हायपर सिक्रिशन म्हणतात. मग यांच्या डिसऑर्डर्स असतात वेगवेगळ्या. त्या डिसऑर्डर्स ज्या असतात त्या आपल्याला पुढे बघायच्या आहेत. नंतर हे हार्मोन्स जे आहेत हे तयार झाले की त्यांचा इफेक्ट दाखवला म्हणजेच त्यांचं फंक्शन झालं की लगेच ते मेटाबोलाइज होत असतात. दीज आर मेटाबोलाइज आफ्टर देअर फंक्शन. त्यांचं फंक्शन संपलं की ते मेटाबोलाइज होऊन जातात. ते पुन्हा रियूज्ड होत नाही.
मग ह्या अशा वेगवेगळ्या हार्मोनच्या प्रॉपर्टीज आहेत. मग आता आपण बघू हार्मोन्स जे आहेत हे कोणापासनं तयार होतात. तर हार्मोन्स आर द प्रिकर्सर्स ऑफ द कोलेस्टेरॉल. दीज आर डिराइव्ड फ्रॉम द कोलेस्टेरॉल. हा जो पॉईंट आहे हा CETसाठी नीटसाठी लक्षात ठेवा. विचारलं जातं त्याच्यामध्ये की हार्मोन्स जे आहेत हे कसले प्रिकर्सर्स आहेत. हार्मोन्स हे कोलेस्टेरॉलचे प्रिकर्सर्स आहेत, म्हणून या पॉईंटला स्टार करून घ्यायचा लिहिताना. मग आता आपण बघू हार्मोन्स हे 2 प्रकारचे असतात, लिपिड सोल्युबल, वॉटर सोल्युबल. मग लिपिड सोल्युबलमध्ये एक्झाम्पल येतात स्टिरॉइड हार्मोन किंवा त्याच्यात आणखी थायरॉइड हार्मोन येतात. मग स्टिरॉइड हार्मोनमध्ये टेस्टोस्टिरॉन, प्रोजेस्टिरॉन, इस्ट्रोजेन. थायरॉइडमध्ये T3, T4, TSH, T3, T4 हे हार्मोन येतात. त्याचप्रमाणे वॉटर सोल्युबलमध्ये अमाइन हार्मोन म्हणजे इपिनेफ्राईन, नॉरइपिनेफ्राईन हे येतात. प्रोटीन हार्मोन्स असतात, त्याच्यामध्ये इन्सुलिन, ADH, ऑक्सिटोसिन, FSH हे जे आहेत हे प्रोटीन हार्मोन्समध्ये येतात. असे 2 प्रकारचे हार्मोन्स असतात, लिपिड सोल्युबल हार्मोन्स, वॉटर सोल्युबल हार्मोन्स. मग आता या हार्मोनच्या प्रॉपर्टीवरनं आपण हार्मोनची ॲक्शन बघणार आहोत, हार्मोनचं मेकॅनिझम बघणार आहोत. हार्मोनचं मेकॅनिझम आपण आता बघणार आहोत. त्याच्यात पहिल्यांदा आपण बघू किंवा आपण पाहिलं की हार्मोन हे त्यांचे रिसेप्टर्स एकतर सेल मेम्ब्रेनवर असतील किंवा आतमध्ये इंट्रासेल्युलर म्हणजे सायटोप्लाझममध्ये गेल्यानंतर न्यूक्लियसवर ते ॲक्शन करत असतात. मग सुरुवातीला आपण बघू मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. म्हणजे याच्यात आता आपल्याला बघायचं आहे वॉटर सोल्युबल हार्मोन्स जे आहेत हे कसे ॲक्शन करतात. मग त्याचं एक्झाम्पल कॅटॅकोलमाइन, पेप्टाईड हार्मोन, पॉलिपेप्टाईड हार्मोन जे लिपिड सोल्युबल नसतात, नॉट लिपिड सोल्युबल, म्हणजेच हे वॉटर सोल्युबल हार्मोन्स आहेत जे प्लाझ्मा मेम्ब्रेनवर ॲक्शन करतात. मग याच्यामध्ये आता आपण बघा हे फॉर एक्झाम्पल घेऊ हार्मोन FSH. हा हार्मोन FSH जो आहे तो पिच्युटरी ग्लँडने सिक्रेट केला. आपण याच्या पुढे पिच्युटरी ग्लँड बघणार आहोत. पिच्युटरी ग्लँडने सिक्रेट केल्यानंतर त्याच्यातला ॲडिनोहायपोफायसिसचा पार्ट जो आहे त्याच्यात सिक्रेटरी सेल्स असतात, त्या सिक्रेटरी सेल्स हा FSH सिक्रेट करतात. मग हा जो हार्मोन आहे हा ओव्हरीवर ॲक्शन करतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मग ही ओव्हॅरियन सेल मेम्ब्रेन मग त्याच्यावर ॲक्शन करणार आहे, म्हणून ही ओव्हरीची वॉल जी आहे ही रिसेप्टार तयार करते. तिच्यावर काय असतात, रिसेप्टार्स असतात. हे रिसेप्टार मॉलिक्युल्स असतात जे स्पेसिफिक हार्मोनला रिसीव करतील असे रिसेप्टार तिथं ती तयार करते. म्हणजे FSHला ती रिसीव करेल आणि रिसीव केल्यानंतर बाइंड करेल. FSH हा हार्मोन त्या रिसेप्टारवर बाइंड झाल्यानंतर हा जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला हार्मोन रिसेप्टार कॉम्प्लेक्स असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, हार्मोन रिसेप्टार कॉम्प्लेक्स असं म्हणतात. मग हा हार्मोन रिसेप्टार कॉम्प्लेक्स जो तयार होतो हा तिथं त्या वॉलवर एन्झाईम रिलीज करतो. काय करतो, एन्झाईम रिलीज करतो. मग इथं फॉर एक्झाम्पल ॲडिनायलेट सायक्लेज हा एन्झाईम तिथं तो रिसेप्टार साईटवर तयार करतो. म्हणजे इथं पहिला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे या हार्मोनने पहिली ॲक्शन केली. म्हणजे इथं पुढे मग तो हार्मोन रिसेप्टार कॉम्प्लेक्सवर तो एन्झाईम तयार झाला की तो पुढे सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये एंट्री करतो आणि तिथं मग त्या एन्झाईमने त्या सायटोप्लाझममध्ये ते एन्झाईम आल्यानंतर तिथं ते त्यांच्यापासनं सायक्लिक AMP म्हणजे त्या सेलकडची ATP जी असते, एनर्जी जी असते ती ATP यूज करून ते सायक्लिक AMP हा सेकंड मॅसेंजर ते तयार करतात. आणि हा सेकंड मॅसेंजर तयार झाला की पुढे तो सायक्लिक AMP हा सेकंडरी मॅसेंजर तयार झाला
की मग तो सेलमध्ये ॲक्शन दाखवतो. मग तिथं वेगवेगळे रिस्पॉन्सेस मिळतात. बायोकेमिकल रिस्पॉन्स, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स हे ते सेलमध्ये मिळत असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ओव्हॅरियन ग्रोथ जी आहे ती होत असते. म्हणजेच आता ओव्हरीमध्ये फॉलिकलची ग्रोथ होते. म्हणजे सुरुवातीला प्रायमॉर्डियल फॉलिकल असतं, नंतर प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल अशी त्या फॉलिकल्सची ग्रोथ होत असते. मग आता आपण बघू दुसरी प्रोसिजर, मोड ऑफ ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स. याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, जे लिपिड सोल्युबल हार्मोन्स असतात ते कसे ॲक्शन करतात. हे लिपिड सोल्युबल हार्मोन्स जे असतात ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमधनं इझिली पास होतात आणि इझिली पास झाले की ते त्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये गेल्यानंतर हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतात. मग आता बघू आपण कसं करतात. फॉर एक्झाम्पल ही आहे युटेराईन सेल मेम्ब्रेन. युटेराईन सेल मेम्ब्रेनवर स्टिरॉइड हार्मोन म्हणजे आपण घेतलं एक्झाम्पल इस्ट्रोजेन. हा इस्ट्रोजेन जो हार्मोन आहे स्टिरॉइड हार्मोन हा त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधनं आतमध्ये सायटोप्लाझममध्ये एंट्री करतो. या सायटोप्लाझममध्ये जे प्रोटीन्स असतात त्या प्रोटीन्सशी तो कंबाईन होतो. हा हार्मोन जो आहे इस्ट्रोजेन हे सायटोप्लाझम सेलमधलं त्याच्यातले प्रोटीन त्याच्याशी तो कंबाईन होतो. कंबाईन झाल्यानंतर तिथं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो. मग हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला की तो हा सेलमधला न्यूक्लियस, तो न्यूक्लियर मेम्ब्रेन हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जो आहे तो तयार होतो. तो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला की तो न्यूक्लियर मेम्ब्रेनमधनं न्यूक्लियसमध्ये एंट्री करतो. तिथं न्यूक्लियसमध्ये एंट्री केली की न्यूक्लियसमध्ये DNA असतो. त्या DNAवर हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जो आहे स्पेसिफिक साईटवर बाइंड होतो आणि मग तिथले जीन्स जे आहे DNAवरचे ते ॲक्टिवेट होतात. ते ॲक्टिवेटेड जीन्स जे असतात, these activated genes transcribes mRNA which directs protein synthesis. हे mRNA आपल्याला माहिती त्याचं फंक्शन काय, प्रोटीन सिंथेसिसला मदत करतो. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस तिथं होत असतं. त्याचप्रमाणे एन्झाईम्स जे आहेत सायटोप्लाझममध्ये तेही तिथं तयार होतात आणि त्याच्या मदतीने तिथं पुढे फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस जे आहेत ते मिळतात. टिश्यूची ग्रोथ होते किंवा टिश्यू डिफरन्शिएशन जे आहे ते पण तिथं होत असतं. अशा प्रकारे ह्या दोघं हार्मोन ॲक्शन ज्या आहेत त्या आपण बघितल्या. आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू.